नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जेव्हा लोक भेटतात तेव्हा मित्र नेहमी म्हणतात की आपण काहीही करू शकतो, परंतु शरीरात नेहमीच थकवा जाणवतो. आम्ही खूप खातो, तो म्हणतो. ते रात्री पूर्ण झोपही घेतात, पण तरीही थोडे चालल्याने थकायला लागतात. श्वासोच्छवासाचा वेग कमी होऊ लागतो. नाडी वरच्या दिशेने जाते. कधीकधी चक्कर येते. जसे बराच वेळ बसून आणि लगेच उभे राहिल्यावर डोळ्यांवर अंधार पडतो. तुम्हाला अशा प्रकारची लक्षणे नाहीत? जर होय, तर तुमच्या शरीरातही रक्ताची कमतरता असण्याची शक्यता आहे. रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या आणि हिमोग्लोबिनची संख्या सामान्यपेक्षा कमी असणे हे ॲनिमियाची स्थिती आहे. तथापि हिमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण पुरुषांमध्ये 14 ते 17 दरम्यान आणि स्त्रियांमध्ये 12 ते 15 दरम्यान असावे असे मानले जाते. पण जर हिमोग्लोबिन कमी होते तर अशक्तपणाची लक्षणे शरीरात दिसू लागतात. थोडासा थकवा थकवणारा असतो. उन्हाळ्यात थोडासा सूर्यप्रकाशात बाहेर पडल्याने डोकेदुखी सुरू होते. हिवाळ्यात हे लोक त्यांचे हात आणि पाय थंड ठेवतात. आता हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे अशक्तपणा जाणवतो, कारण हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य शरीराच्या विविध अवयवांमध्ये ऑक्सिजन पोहोचवणे हे असते. आता जर ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचला नाही तर शरीराचे अवयव आपले काम योग्य प्रकारे करू शकणार नाहीत. यामुळे संपूर्ण शरीर कमकुवत होते. जर रक्ताची कमतरता असेल तर चेहऱ्यावर लालसरपणा दिसत नाही. चेहरा फिकट पिवळा असतो. का? कारण तिथे ऑक्सिजन नसतो. खरे तर डॉक्टर चेहऱ्याकडे पाहूनच सांगतात की रक्ताची कमतरता असू शकते. तीच गोष्ट आहे. मी भरपूर भाज्या खातो. हिमोग्लोबिन का कार्य करते? रक्ताच्या कमतरतेची अनेक कारणे आहेत. याचे कारण तुम्हाला समजेल. पहिली गोष्ट म्हणजे आपण खातो आणि पितो, परंतु आपल्या आहारात लोहाची कमतरता असते. जे लोक हिरव्या पालेभाज्या पाहून नाक आकुंचन पावतात त्यांना रक्तस्राव होण्याची शक्यता असते. लोह हे एक पोषक तत्व आहे जे हिमोग्लोबिनच्या उत्पादनात मदत करते. ब्रोकोली माझी आवडती आहे. मला रक्तस्राव का होत आहे? लोहाच्या योग्य शोषणासाठी सी जीवनसत्व आवश्यक आहे. भाऊ, मी पालक चीजच्या वर लिंबू देखील पिळून काढतो. मग लोह शोषले का जात नाही? बरेच लोक हिरव्या पालेभाज्या खातात, परंतु खाल्ल्यानंतर चूक करतात, ज्यामुळे त्यांचे लोह शोषले जात नाही आणि जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे ही चूक आहे. तुम्हीही असे करू नका. अरे नाही, आता चहा पिऊ नका असे मी म्हणत नाही. नीट प्या, पण जेवल्यानंतरच नाही. जेवल्यानंतर 2 तासांनी चहा प्या. मग पालक चीजमध्ये असलेले लोह योग्य प्रकारे शोषले जाईल. मग काही लोकांना मूळव्याधीची समस्या असते किंवा काही स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्राव होतो. हे समजून घ्या की जेव्हा शरीरातून रक्तस्राव सामान्यपेक्षा जास्त असतो तेव्हा रक्ताची कमतरता असू शकते. मग जुनाट आजार, विशेषतः संधिवात, मधुमेह, IBS किंवा मूत्रपिंडाचा आजार, जेथे शरीरात जळजळ होते, अशा स्वयंप्रतिकार रोगांमुळेही रक्तस्राव होतो. पण घाबरण्याची गरज नाही. आहाराकडे लक्ष दिल्यास रक्ताची कमतरता काही दिवसात बरी होऊ शकते. पहा, आपल्या दैनंदिन जीवनात आपण डाळी, हिरव्या पालेभाज्या, धान्य खातो. या सर्व गोष्टी रक्त वाढवतात. पण आज या व्हिडिओमध्ये मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे रक्ताची कमतरता लवकर भरून काढणारे 5 पदार्थ. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या आहारात या 5 गोष्टींचा समावेश केला तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भासणार नाही. आता साहजिकच जर रक्ताची कमतरता भासली नाही तर ऑक्सिजनचा प्रवाह चांगला होईल. परिणामी येणाऱ्या अशक्तपणाची लक्षणेही आपोआप कमी होऊ लागतील. हा व्हिडिओ खूप कामाचा असेल. तर चला, आणखीन विलंब न करता सुरुवात करूया.
नमस्कार मित्रांनो, ॲरोस्वादमध्ये आपले स्वागत आहे. रक्ताची कमतरता खूप लवकर भरून काढणारे आणि आजच्या हंगामात असलेले पहिले अन्न म्हणजे आंबा. चांगल्या प्रकारे शिजवलेले आंबा, ज्याच्यासमोर मिठाई देखील नष्ट होते. ते केवळ स्वादिष्टच नसते, तर रक्ताची कमतरता देखील खूप लवकर पूर्ण करते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. हे याचे कारण आहे. यात फायबर, ब जीवनसत्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात. हे पोटासाठी देखील खूप चांगले फळ आहे. आयुर्वेदात असे लिहिले आहे की संपूर्ण शिजवलेले गोड आणि रसाळ आंबा इतके पौष्टिक असते की ते 7व्या धातूला ऊर्जा प्रदान करते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. भाऊ, मी जेव्हा जेव्हा आंबा खातो तेव्हा दुसऱ्या दिवशी मुरूम बाहेर येतात. आता मी काय करावे? तर पहा, आंबा शरीरात उष्णता निर्माण करतो, परंतु जर तुम्ही 3 गोष्टींची काळजी घेतली तर आंबा अजिबात उष्णता निर्माण करणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे एकाच वेळी तुम्हाला सहज पचेल तेवढेच आंबा खाणे. चाचणीच्या चक्रात अनेक वेळा आपण एकाच वेळी अनेक आंबा खातो, ज्यामुळे अनेक वेळा पोट देखील अस्वस्थ होते. दुसरे, जेव्हा जेव्हा आंबे आणले जातात तेव्हा आधी ते 2-3 तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यांना पाण्यात भिजवल्याने उष्णता दूर होते. तिसरे, आंबा खाल्ल्यानंतर थोडी कच्ची लस्सी प्या. अगदी सामान्य उष्णता देखील काम करणार नाही. काची लस्सी पंजाबमध्ये खूप सामान्यपणे वापरली जाते. हे बनवायला खूप सोपे आहे. एका भांड्यात थोडे दूध घाला, तेवढे पुरेसे आहे. उरलेले पाणी घालून कढईवर झाकण ठेवा. जेवल्यानंतर ते प्या. चाचणीमध्ये ते पाण्यासारखे दिसते, पण आंबा प्यायल्याने अजिबात गरम होत नाही. खरं तर मला आंबा इतका आवडतो की हंगामात मी 1 मैल सोडून 4 आंबे खातो आणि वरून आलेले कच्चूट कसे तरी नियमित आहाराचा भाग केले पाहिजे. जर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी बीटरूट खात राहिलात तर तुम्हाला कधीही रक्ताची कमतरता भासणार नाही, परंतु शरीर चपळ राहील आणि त्वचा उजळेल. रक्त वाढवण्यासाठी पुढील अन्नपदार्थ तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. मी विशेष उन्हाळी फळ आलू बुखारा बद्दल बोलत आहे. आश्चर्य वाटेल, कारण आलू बुखारा खाल्ल्याने हेमोग्लोबिन खूप लवकर वाढते. हे बऱ्याच लोकांना माहिती नसते, कारण कोरफडमध्ये रक्त वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी असतात. लोह, क जीवनसत्व, फॉलिक आम्ल. बटाटे रक्त वाढवतात. ते खूप थंड असल्यामुळे ते शरीरातील प्रवेश उष्णता देखील कमी करते. म्हणून जर तुम्हाला खूप गरम वाटत असेल, खूप घाम येत असेल, आम्लता असेल, हात पाय किंवा डोळे जळत असतील किंवा चेहऱ्यावर काळे डाग असतील, तर तुम्ही आलू बुखारा खाल्ला पाहिजे. भाऊ, माझ्या अनुभवात प्रून खूप लवकर रक्त वाढवतात. होय, बटाटे चांगले आहेत. बटाट्याचे लोणचे. भाऊ, मी प्रून्सबद्दल बोलत आहे. इंग्रजीमध्ये कोरड्या बटाट्यांना प्रून म्हणतात. काय? इतके दिवस मी 1500 किलो सुक्या बटाटे खात होतो. 1500 रुपये. तोपर्यंत बटाट्याची संपूर्ण पोती आली असेल. वाळलेल्या बटाट्यांना प्रून म्हणतात. हा हंगाम आहे, म्हणून ताजे बटाटे खा. बटाट्याचा रंग जितका गडद असेल तितका पिकलेला आणि गोड असतो. लाल लाल रंगापासून तपकिरी केलेले बटाटे अजूनही कच्चे असतात, त्यामुळे ते थोडे आंबट देखील असतात. ज्याप्रमाणे आंब्याचा पन्ना असतो, त्याच प्रकारे बटाट्याचा पन्ना बुखारा देखील प्यायला जातो. खूप छान वाटते. तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे या घरात आलू बुखारा अवश्य खा. आणि केवळ तुमचे रक्तच वाढवत नाही, तर तुमचे रक्तही थंड ठेवा. आपण शेवटच्या अन्नाबद्दल बोलण्यापूर्वी, जे केवळ रक्ताची कमतरता पूर्ण करत नाही, तर त्वचेचे कोलेजन देखील खूप वेगाने वाढवते. चला, यकृतावरील प्रगत गोळ्या आणि त्याविषयी बोलूया. मित्रांनो, जर तुम्हाला यकृताचा काही त्रास असेल तर तुम्ही या
उत्सर्जक गोळ्या वापरून पाहू शकता. बाजारातील इतर टॅबलेटपेक्षा हे वेगळे आहे. कसे? घटकांवर एक नजर टाका. बाजारात येणाऱ्या बहुतेक टॅबलेटमध्ये औषधी वनस्पती असतात, परंतु त्यात कृत्रिम रंग संरक्षक देखील असतात. परंतु ऑरेंज लिव्हर टॅबलेटमध्ये मिल्क थिस्टल सीड एक्स्ट्रॅक्ट हा केवळ डांडेलियन हळद नाही, तर मोव फ्रूट देखील गोडपणासाठी वापरला गेला आहे. संत्र्याची चव देखील नैसर्गिक असते. आम्लता नियंत्रक देखील सामान्यतः बेकिंग सोडा आहे. तुम्हाला बाजारात भरपूर प्रभावी गोळ्या मिळतील, पण तुम्हाला इतके स्वच्छ लेबल मिळणार नाही. स्वच्छ लेबलसह ते तुमच्या यकृतातील विषारी पदार्थ देखील अतिशय प्रभावीपणे स्वच्छ करते. दररोज किमान 200 मिली पाणी प्या. लिव्हर ॲडव्हान्स टॅबलेट्स ऑफ ऑरेंज खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दुव्यावर क्लिक करा. तुम्हाला 30% सूट मिळेल. अशी विशेष सवलत कूपन लागू करण्यास विसरू नका. शेवटी डाळिंबाबद्दल बोलूया. पूर्वी लोक म्हणत असत की जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला इस्पितळात जाता, तेव्हा त्याच्यासाठी तुम्ही डाळिंब घेऊन गेले पाहिजे, कारण जेव्हा कोणी आजारी पडतो तेव्हा त्याच्या शरीरात अशक्तपणा येतो आणि डाळिंब हा अशक्तपणा दूर करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. जर मूळ व्याधामुळे अशक्तपणा यासारखी कोणतीही कमजोरी असेल, मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्यामुळे महिलांना अशक्तपणा येतो किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असेल, तर अनावश्यक एनर्जी ड्रिंक पिऊ नका. संत्री खा. भाऊ, हे सर्व ठीक आहे, पण डाळिंबाची साल काढणे किती कठीण आहे. डाळिंबाचे बियाणे काढण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात, परंतु हे प्रयत्न करणे योग्य आहे, कारण या फळाच्या फायद्यांची यादी खूप लांब आहे. मग ते मूत्रपिंडातील दगड असो, आतड्यांचे आरोग्य असो किंवा त्वचेतील कोलेजन वाढवणे असो. खरे तर हे इतके कठीण नाही. यूट्यूबवर असे व्हिडिओ आहेत ज्यात लोकांनी ते सोलण्याचे सोपे मार्ग स्पष्ट केले आहेत. रक्तस्रावाबद्दल बोलायचे झाल्यास डाळिंबामध्ये नैसर्गिकरित्या भरपूर लोह, जीवनसत्व सी, फॉलेट आणि काही विशेष अँटीऑक्सिडंट असतात, जे रक्त खूप वेगाने वाढवतात. काही अभ्यासांनुसार डाळिंब खाल्ल्याने स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. परिणामी तुम्हाला जास्त काळ थकवा जाणवणार नाही. परंतु डाळिंबाच्या रसासाठी हे खरे नाही, आणि त्यांचे कारण बहुधा डाळिंबाचे बहुतेक फायदे त्यांच्या बियाण्यांमध्ये असतात. जेव्हा आपण डाळिंबाचा रस काढतो तेव्हा फायबरसह क जीवनसत्व आणि अनेक अस्थिर तेले कमी होतात, त्यामुळे त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. त्यामुळे डाळिंबाच्या बिया खा, रस गाळून घ्या. डाळिंबाचे दाणे एका पेटीत काढून तुम्ही ते कार्यालयात घेऊन जाऊ शकता आणि संध्याकाळी 4-5 वाजता भूक लागल्यावर खाऊ शकता. एक अतिशय पौष्टिक नाश्त्याचा पर्याय. आज डाळिंबाचा हंगामही आहे. त्यांची किंमत ₹100 किलो. काही दिवस सतत याचा वापर करा. तर मित्रांनो, आंबा, मनुका, बीट, बटाटे, बकव्हीट आणि डाळिंब हे 5 अन्नाचे रक्त तयार करणारे यंत्र आहेत. आता तुम्हाला हवे असल्यास तुमच्या आहारात या 5 पदार्थांचा समावेश करा. असे असले तरी ते आवश्यक नाही. जर तुम्ही यापैकी कोणतीही गोष्ट सलग 15 दिवस खाल्ली तर तुमच्या हिमोग्लोबिनमध्ये 2 गुणांची वाढ होईल. याचा परिणाम असा होईल की पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा असेल आणि चेहरा चमकेल. बाकीच्या सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या ॲरोस्वॉच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.